जर तुम्ही स्वतःचं YouTube चॅनल सुरू करायचा विचार करताय तर थांबा. आधी हे 6 महत्त्वाचे टप्पे आहेत हे समजून घ्या. तुम्ही ब्लॉग, ट्युटोरियल, टेक रिव्ह्यूज किंवा इतरही काही YouTube व्हिडिओज बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नवीनच सुरुवात केली आहे. तर या काही चुका आहेत, या तुम्ही सुरुवातीला करू नका. मी फक्त सिद्धांत देतोय, मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी स्वतः या प्रवासातनं गेलेलो आहे. म्हणजे मी व्हिडिओज बनवतो. सुरुवातीला असं वाटलं की मला असं वाटलं की हे ज्या काही 6 माझ्या चुका आहेत त्या तुम्हाला मी सांगाव्या. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला 100% मदत करणार. सर्वात पहिली गोष्ट, डिसाइड युअर निश. तुमचा एक निश फाइंड आउट करा. त्या निशमध्ये तुम्ही असा एक टॉपिक निवडा की जो तुम्हाला आयुष्यभर व्हिडिओज बनवायला मदत करेल. तसा एक निश बनवा. कारण की हे जे सक्सेस आहे ना, हे 1 वर्षात 2 वर्षात नाही मिळत. याच्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत तुम्हाला करावी लागेल. तर निश बनवतानाच, निश पकडतानाच असं पकडा ना की त्याच्यावर तुम्ही वर्षानुवर्ष व्हिडिओज बनवू शकता. जसं की ब्लॉग्स असतील, ट्युटोरियल्स असतील. माझं दुसरं एक चॅनल आहे, त्याच्यावरती मी रोज काही ना काहीतरी शिकवतो, लोकांनाही शिकवतोय. तर अशा टॉपिक्सवरती तुम्ही जे टॉपिक्स तुम्ही आयुष्यभर त्याच्यावरती व्हिडिओज बनवू शकता ना, त्या टॉपिक्सचा निश तुम्ही तो फाइंड आउट करा आणि त्या निशमध्येच तुम्ही व्हिडिओज बनवा. दुसरी गोष्ट जी आहे तर तो टार्गेट ऑडियन्स. तुमचा टार्गेट ऑडियन्स जो आहे ना, तर तो मोठा असला पाहिजे. मी एक चुकी केली आहे. मला असं वाटतं की मी कुठेतरी मला स्वतःलाच असं छोटं केलंय. जर मी हिंदीमध्ये जर व्हिडिओज बनवत असतो तर मे बी आतापर्यंत खूप मोठाही झालो असतो, खूप ऑडियन्स मला मिळाली असते, फायदाही झाला असता. तर मी पर्सनली रेफर करेल की तुम्ही ऑडियन्स रिसर्च करा. ऑडियन्स मोठा ऑडियन्स असेल ना तर तो चांगला, म्हणजे लवकर फेमस होतं, लवकर व्ह्यूज येतात, जास्त व्ह्यूज येतात. तर तुम्ही ऑडियन्स बघून, ऑडियन्स टार्गेट करून तुमचे व्हिडिओजचा बनवा. हिंदीमध्येच बनवा किंवा मराठीमध्ये भरपूर आहेत. काही मिलियन्समध्ये आहेत. मे बी माझा निश सॉफ्टवेअरमध्ये आहे म्हणून त्याला व्ह्यूज कमी येतात. कॉमेडीमध्ये असती तर अजून येतात. तर तुम्ही ज्यावेळेस ऑडियन्स टार्गेट करणार आहात ना, तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर तुमची भाषा. ठीक आहे, मला माहिती आहे मी मराठीमधनं व्हिडिओज बनवतो म्हणून कमी लोक आहे आणि मला ते मराठी लोकांना शिकवायचं म्हणून मला टार्गेट ऑडियन्स नव्हतं करायचा. म्हणजे मोठा ऑडियन्स नव्हता पाहिजे, मला फक्त मराठी ऑडियन्स पाहिजे होता. सो त्यामुळे मी मराठी प्रेफर केली. तर तुम्ही हिंदीमधनं व्हिडिओज बनवायला सुरुवात करा. किंवा जर तुम्हाला वाटत असेल की जर मराठी ऑडियन्स मोठा आहे या निशमध्ये तर तुम्ही आरामात मराठी चालू करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ना, तर ती तुमच्या चॅनलचं नाव पहिले डिसाईड करा. त्याची ब्रँडिंग करा, त्याचं लोगो बनवा. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना, ह्या खूप मॅटर करतात. तुमचं नाव हे युनिक असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी मिनिंग असला पाहिजे, लोकांनी सर्च करताना ते सोपं असलं पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्या YouTube चॅनलचं नाव ठेवा आणि त्याचं ब्रँडिंग करा. इंस्टाग्रामवरती तीच ब्रँडिंग असली पाहिजे, यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती, या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती तुमचं सेम ब्रँडिंग असलं पाहिजे, जेणेकरून तुमचा जो ऑडियन्स आहे ना, तर तो तुम्हाला लवकर ओळखेल. ठीक आहे. चौथी स्टेप आहे ते आहे इक्विपमेंट्स. तर मला नाही वाटत इक्विपमेंट्स जास्त मॅटर करतात. मी ही सुरुवात मोबाईलवरनंच केली होती, तुम्ही सुरुवात मोबाईलवरनंच करा. मग नंतर हळूहळू माईक्स घ्या. मी सुरुवातीला बोयाचा माईक घेतला होता 600 रुपयाचा. आता माझ्याकडे माईक्समध्ये 25,000 माईक्स असते. पण सांगतोय की तुमच्या इक्विपमेंट्सवरती जसे पैसे येतील तसं कसं करा. तुमच्या मोबाईलपासून सुरुवात करा, हळूहळू माईक्स घ्या, मग नंतर कॅमेरा घ्या, मग नंतर एडिटिंगचा सेटअप करा. हळूहळू गोष्टी इम्प्लिमेंट म्हणजे वाढवत चला आणि त्या इम्प्लिमेंट करा. सुरुवातीलाच इक्विपमेंट्स कोणाकडेच असतात आणि इक्विपमेंट्स नाही आहेत म्हणून व्हिडिओ बनवत नाही असं कधीच करू नका. तुम्ही सुरुवात तर करा, ऑटोमॅटिकली तुमच्याकडे साधनं येत राहतात. आता माझ्याकडे काही नव्हतं पहिले, मी विवोचा मोबाईल होता तिथपासून सुरुवात केली आहे. तर मी सांगण्याचा दृष्टिकोन असाच आहे माझा की तुम्ही सुरुवात करा तुमच्या मोबाईलपासून. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे कॉन्टेंट प्लॅनिंग अँड कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स ही एक अशी गोष्ट आहे ती तुमच्या स्वतःमध्ये असली पाहिजे, स्वतःवरती असला पाहिजे.
स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ही वेगळी गोष्ट आहे आणि स्वतःवरती असलेला कॉन्फिडन्स ही वेगळी गोष्ट. स्वतःमध्ये आतमध्ये असलेला म्हणजे मला सगळं येतंय, मी लोकांना शिकवू शकतो, एवढं जरी असलं ना बास. 1 वर्ष लोक नाही ऐकायची, 2 वर्ष नाही ऐकायची, 3ऱ्या वर्षी काय ऐकतील. त्याच्यामुळे स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवायला शिका आणि कॉन्टेंट प्लॅनिंग अशी करा की तो कॉन्टेंट कमीत कमी 1 वर्ष तरी चालला पाहिजे, म्हणजे आपण रोज व्हिडिओज टाकू शकतो. तर मी तर पर्सनली प्रेफर करेल की पहिले 30 व्हिडिओज तुम्ही बनवून ठेवा. तुमचे 30 व्हिडिओ नाही, 15 व्हिडिओ बनवून ठेवा. पण नंतर युट्यूबवरती दिवसाला किंवा 1-2 दिवसातनं 1 व्हिडिओ टाका. तर कॉन्टेंट प्लॅनिंग तुमची अशी असली पाहिजे की ती लॉंग टर्मसाठी तुम्ही लॉंग टर्म तो व्हिडिओज ते टॉपिक वरती बनवू शकता, असे तुमचे व्हिडिओज असले पाहिजेत. त्याच्यानंतर बेसिक एसईओ. तुम्ही बेसिक एसईओ शिका. म्हणजे जास्त काही शिकायची गरज नाही. एसईओ वगैरे फार कॉम्प्लिकेटेड करायला जाऊ नका. नॉर्मल कीवर्ड्स काय आहेत, टॅग्स कसे असले पाहिजेत किंवा टायटल कसं लिहिलं पाहिजे, थंबनेलमध्ये कुठला कीवर्ड असला पाहिजे, हे सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्या गोष्टी शिका. आणि मित्रांनो, जर तुम्हाला यूट्यूबचा संपूर्ण कोर्स जर पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूबचा कट्टा या यूट्यूब चॅनलवरती ना मी पर्सनली तुम्हाला 30 ते 32 व्हिडिओज मी बनवलेले आहेत. संपूर्ण कोर्स जो आहे तो मी पर्सनली डिझाईन केलेला आहे. तर संपूर्ण कोर्स जर तुम्ही केलात तर तुम्ही यूट्यूबबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळणार आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आत्ताच जा, एक प्लेलिस्ट आहे तिथं चेक करा आणि तुम्हाला नक्कीच ते जे ट्युटोरियल्स आहेत ते आवडतील. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता ती प्लेलिस्ट एकदा बघून जा.